पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेरमध्ये उसळले राष्ट्रप्रेम. भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय जवानांनी यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ पिंपळनेर शहरातील नागरिकांनी आज सायंकाळी एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये पिंपळनेर शहर आणि परिसरातील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आणि त्यांनी आपल्या देशाप्रतीचा आदर प्रेम व्यक्त केले. सायंकाळी ठीक 6 वाजता गांधी चौकातून या भव्य रॅलीला सुरुवात झाली. लहान मुले, युवा वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी शहरातील वातावरण पूर्णपणे भारून गेले होते. उपस्थितांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि देशभक्तीची भावना स्पष्टपणे दिसत होती. या तिरंगा रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंपळनेर शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला होता. यामुळे एकी आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम दिसून आला. कोणत्याही राजकीय भेदभावाला महत्त्व न देता केवळ देशासाठी एकत्र येण्याची भावना या रॅलीतून दिसून आली, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. रॅलीचा मार्ग शहरातील प्रमुख भागातून होता. गांधी चौकातून सुरू झालेली ही रॅली माळी गल्ली, द मंडकेश्वर लॉन्स, रामनगर, सामोडे चौफुली बस स्थानक, विश्वनाथ चौक, भोई गल्ली, महाराणा प्रताप चौक, नाना चौक, न्हावी गल्ली, मुरलीधर मंदिर, एखंडे गल्ली आणि गोपाल नगरच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा गांधी चौकात येऊन समाप्त झाले. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी करत भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला. रॅलीच्या समारोपानंतर गांधी चौकात एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संघाचे आबा बच्छाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याची गाथा सांगतानाच नागरिकांच्या या देशप्रेमाच्या भावनेचे कौतुक केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संपूर्ण रॅली दरम्यान स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पिंपळनेरमधील या भव्य तिरंगा रॅलीने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या एकतेचा आणि नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला आहे. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने पिंपळनेर शहर दुमदुमले आणि एक उत्साही व देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले. इंडिया टाइम्स 24x7 न्यूजसाठी सुभाष जगताप, पिंपळनेर यांचा रिपोर्ट. सरकारने निषेध अशा शब्दात व्यक्त केला की ते पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे देशभरामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये तिरंगा यात्रा सुरू होत आहेत. आमचं पिंपळनेरसुद्धा मागे नाही आहे. आमच्या पिंपळनेरमध्ये सुद्धा तिरंगा यात्रा ही काढण्यात आली आणि या तिरंगा यात्रेमध्ये देशभक्त नागरिकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे
आम्ही 5 किलोमीटरची रॅली काढली आहे आणि 5 किलोमीटरच्या रॅलीनंतर इथे समारोप झालेला आहे. सगळ्यांच्या भावना सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की आता बस झालं, आता आम्ही सहन नाही करणार आहोत. या जिहाद्यांचं आता खूप झालेलं आहे आणि म्हणून ह्या देश गद्दारांना आम्ही सोडणार नाही आहोत. या खाएंगे और यही थाली में छेद करेंगे ही आम्ही सहन नाही करणार. तुम्ही इथे सन्मानाने राहता आहात, तुम्हाला देश सगळं काही देतं आहे आणि असं असताना तुम्ही काय म्हणतायत काही जिहादी पाकिस्तान जिंदाबाद. तर अशा जिहाद्यांना आता हा देश सहन नाही करणार आहे. पेहलगाममध्ये घटना घडली मान्य आहे, तिथे 6 आतंकवादी पाकिस्तानातून आणले मान्य आहे, पण या 6 आतंकवाद्यांना कोणी पोचलं, या 6 आतंकवाद्यांना कोणी लोकेशन दिलं. तर अशा गद्दारांना हा देश आता माफ करणार नाही आहे. आम्ही कोणाचा द्वेष करत नाही आहोत. आम्ही APJ अब्दुल कलामांना मानतो, सोफिया कुरेशींना मानतो की जिने आता परवा अटॅक केला आहे. त्यामुळे जे देशभक्त आहेत त्याला सगळ्यांना मानणार आहोत. तुम्ही देशातले राहा, देशभक्त राहा. मात्र जी परवाची घटना जी झालेली आहे, पुन्हा आता हा देश सहन नाही करणार आहे. त्यामुळे आम्ही आत्ता पिंपळनेरवासीय या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आहोत. पुन्हा अशी घटना होता कामा नये आणि पुन्हा अशी घटना घडली तर जगाच्या नकाशावरती पाकिस्तान राहणार नाही, अशी आता आम्ही व्यवस्था करू. आणि भारतामध्ये अंतर्गत जे जिहादी आहेत, जे देशद्रोही आहेत, त्यांच्या तंगड्या छाटल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.